नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 9 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी साडीपासून फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत. तर याच साडीमधून आपण 2 ड्रेस बनवणार आहोत, एक फ्रॉक आणि एक कुर्ता असा आपण पैठणी कुर्ता बनवणार आहोत. साडी घेतलेली आहे, पूर्ण साडी आपण इथे यूज करणार आहोत आणि अस्तर घेतलेलं आहे. तर दोन्ही मिळून मी साधारण 6 मीटर अस्तर घेतलेला आहे, कुर्ता आणि फ्रॉक मिळून. टॉप पार्टसाठी फॅब्रिक सेपरेट करून घेतलं, माझ्याकडची बाजू बंद, समोरची ओपन, 5.5 इंच शोल्डरसाठी मार्किंग आणि त्यानंतर साधारण 6 इंचावरती आपण आमोलसाठी मार्किंग केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की 8 ते 9 वर्षाच्या मुलीसाठी आपण ड्रेस शिवतो आणि इथे मेजरमेंट्स प्लस आहेत, तर जशी मुलीची तब्येत बदलते त्या पद्धतीने आपण अंगावरती मेजरमेंट्स घेऊन त्यामध्ये चेंजेस करतो. तर असं प्रॉपर साईज चार्टचा पण आपण प्रत्येक वेळी उपयोग जो आहे तो करू शकत नाही. तर साधारण 14 इंच उंची आपण ठेवलेली आहे टॉप पार्टची दाखवल्याप्रमाणे आणि एक सरळ रेष आखून घ्यायची. साईज चार्टचा वापर तुम्ही करू शकता, पण लहान मापामध्ये किंवा अंगावर माप घेतलेलं बेटर राहील असं माझं म्हणणं असेल. 14 इंच समोरच्या बाजूने देखील उंची आहे. त्यापूर्वी आता बॉटम पार्टसाठी कटिंग करून घ्यायची आहे. तर बॉटमसाठी पहा, अशा पद्धतीने फॅब्रिक डबल फोल्डमध्ये करून घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही, आपण घेर घेणार आहोत. जो बॉटमसाठीचा घेर आहे तो घेणार आहोत. तर साधारण मी 1.5 मीटर पुढच्या बाजूने आणि 1.5 मीटर मागच्या बाजूने असं टोटल 3 मीटर फॅब्रिक जे आहे मी बॉटमसाठी यूज करणार आहे. साडी कशी फोल्ड केली तर किनारीवरती किनार ठेवून मधल्या बाजूने साडी फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर तेवढा पार्ट व्यवस्थित घड्या घालून घेतला. घडी घालून घेतल्यानंतर त्या घडीवरती आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचा. बाकीची साडी बाजूला करून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं. त्यानंतर आता 13 इंच टॉप पार्ट असणार आहे आपला आणि उरलेला जो पार्ट असेल आपला तर त्यामध्ये उंची, तर 33 इंच उंचीचा हा फ्रॉक आपला इथे तयार होणार आहे. तर 33 इंचावरतीच मी इथे मार्किंग केलेलं आहे. साधारण तुम्ही पाहू शकता 33 ते 34 इंचावरती आणि याची टोटल उंची आहे 21 इंच, म्हणजे बॉटमची उंची 21 इंच आणि 13 इंच टॉप पार्ट. फ्रंट आमोलसाठी 1 इंच आणि बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि कर्व स्केलने अशा पद्धतीने मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यापूर्वी आपण चेस्टचं मेजरमेंट टाकून घेऊयात. तर मुलीची तब्येत आहे त्यामुळे 32 इंच चेस्ट आणि 32 इंच वेस्ट अशाच पद्धतीचा हा फ्रॉक जो आहे वेगळ्या मेजरमेंटमध्ये तयार होणार आहे. जर तुमचं माप जर सेम असेल तर तुम्ही याच पद्धतीने मेजरमेंट घेऊन फ्रॉक बनवू शकता. आता इथे पाहू शकता 2.5 इंच, साधारण 2 ते 2.5 इंच या साईजमध्ये 2.5 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि 4.5 ते 5 इंच फ्रंट नेक जो आहे डीप ठेवलेला आहे आपण 4.5 इंच. चौकोन आखून घेतला, बॅक नेक 3 इंच ठेवलेला आहे साधारण आणि अशा पद्धतीने गोल आकार पुढच्या गळ्यासाठी दिलेला आहे. त्याचबरोबर मागच्या गळ्यासाठी देखील गोल आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळा गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता. 1/2 इंच शोल्डर जे आहे ते डाऊन करून घ्यायचे आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. बॉटमसाठी पण आपण वरती रेष आखून घेतली होती, त्या पद्धतीने बॉटमची पण कटिंग करून घ्यायची आहे. जो ब्लाऊजचा पीस होता त्यातून आपण जो मेन फॅब्रिक आहे त्याची कटिंग केली. बॉटमची पण कटिंग करून आपण हा पार्ट बाजूला ठेवून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता की स्लीव्सची कटिंग करत आहोत आपण. तर साधारण 7.5 इंच उंचीची स्लीव्स तयार करत आहोत. ओपन साईड आहे तिथून 3 इंच मार्किंग केलं, वरच्या बाजूने इथे 1 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे पहा अशा पद्धतीने आमोल मोजून घ्यायचा. तर इथे 7.5 ते 8 इंच मेजरमेंट येत आहे, तर इथे माझं बरोबर मेजरमेंट येत आहे. अशा पद्धतीने 8 इंच जी आहे मी बाहीची घडी टाकून घेतली आणि आता इथे बॉटम तुम्ही पाहू शकता. तर जो बॉटम आहे इथे मी 4.5 इंच, साधारण 4.5 इंच तयार ठेवणार आहे, प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीने स्लीवचा बॉटम किंवा दंडघेर आपण ज्याला म्हणू शकतो तो आपण घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने 1.5 इंच मार्जिनसाठी पण आपण व्यवस्थित अशी मार्किंग केली. साधारण 2 इंच अशा पद्धतीने ही रेष जी आहे वाढवून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला स्लीव्जचा आकार देऊन घ्यायचा आहे. स्लीव्ज तुम्ही इथे वेगवेगळ्या स्लीव्ज बनवू शकता, पफ स्लीव्ज देखील बनवू शकता. तर मी पण पफ स्लीव्ज बनवली आहे, पण जो अस्तरचा फॅब्रिक आहे त्यावरती मी सिंपल स्लीव्जची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण स्टिचिंग करूयात. तर इथे मेन फॅब्रिक घेतलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. नेक पार्ट फक्त आपण स्टिच करून घेणार आहोत आणि त्यानंतर जो बॅक पार्ट असेल त्यामध्ये आपण लेस अटॅच करणार आहोत. तर अशा पद्धतीचं हे मेन फॅब्रिक आहे, तुम्ही पाहू शकता. नेक पार्ट आपण व्यवस्थित स्टिच करून घेतला. जो गळ्याचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. सेम अशाच पद्धतीने जो बॅक पार्ट आहे तो देखील आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. आपण बॅक पार्टमध्ये झिप अटॅच करणार आहोत.
त्यानंतर हे फॅब्रिक सुलट करून घ्यायचं. सुलट केल्यानंतर टॉप स्टिचेस करायचे आणि अस्तर चारी बाजूंनी अटॅच करायचं. तर स्लीव्जसाठी इथे फॅब्रिक आपण ब्लॅक कलरचं घेतलेलं आहे आणि काठ असं मिळून टोटल 7.5 इंच आपल्याला स्लीव्ज रेडी करायचे आहे. तर व्यवस्थित असं प्लेट्स घेऊन आपण ब्लॅक कलरचं फॅब्रिक रेडी केलं. त्यानंतर आता हा काठांचा भाग त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लीव्जचं जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते सरळ बाजूने ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित स्लीव्जच्या आकारामध्ये आपल्याला टोटल फॅब्रिक जे आहे ते स्टिच करून घ्यायचं. आधी आपण जो बॉटम आहे तो स्टिच केला. त्यानंतर आता फॅब्रिक सरळ करून घ्यायची आहे. स्लीव्ज आपण दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा पद्धतीने नखाने व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा आणि इथे तुम्ही स्टिच करू शकता किंवा अशा पद्धतीने इस्त्री केली तरी चालणार आहे. त्यानंतर ह्या सर्व प्लेट्स व्यवस्थित सेट करून वरच्या बाजूने स्लीव्ज अटॅच करायची. बॅक पार्टमध्ये मी झिप लावून घेतली. फ्रंट पार्टमध्ये नेकचा जो पार्ट आहे त्याला लेस लावून घेतली आणि शोल्डर अटॅच करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे तुम्ही पाहू शकता जेवढ्या आपण मेन फॅब्रिक घेतलं आहे बॉटमसाठी तेवढाच मी अस्तर त्याच पद्धतीने कट केलेला आहे. तेवढाच एक पार्ट जो आहे स्किप झालेला आहे. आता जो टॉप पार्ट आहे तो खाली ठेवला आणि त्यावरती बॉटम पार्ट ठेवून घेतला. दोन्ही मेन फॅब्रिक सरळ समोरासमोर सरळ ठेवून अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. आपल्याला खूप छोट्या प्लेट्स इथे मी घेतलेल्या आहेत कारण आपल्याकडे घेर जो आहे तो कमी आहे, त्यामुळे आपण छोट्या छोट्या प्लेट्सचा वापर केलेला आहे. इथे छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन सेंटर मॅच करून घ्यायचा आणि व्यवस्थित फॅब्रिकचं जे मॅनेजमेंट आहे तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट स्टिच करून घेतले. टॉप पार्टमध्ये दोन्ही पार्ट अटॅच करून घेतले. फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला अस्तर देखील आपण त्याच वेळी अटॅच केलं. त्याचबरोबर आपण स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहेत. आता स्लीव्जला अशा पद्धतीने मी रेडी केलं. आता दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे, स्लीव्जचं आणि फ्रॉकचं, आणि स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या. त्यानंतर साईडने फिटिंग करून घ्यायची. तर इथे पाहू शकता सुंदर असा फ्रॉक आपला तयार झाला. यामध्ये मी बेल्ट देखील अटॅच केलेले आहेत आणि त्याचबरोबर फ्रॉकसाठी जो साईज चार्ट होता तो मी इथे शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.